चलेगी नहीं चलेगी। माणिकगड कंपनीच्या डस्टमुळे अख्खी गडचंदूर नगरी त्रस्त झाली आहे। पण आमच्या कॉलनीतले नगरसेवक अरविंद भाऊ डोहे यांनी पुढाकार घेतल्यामुळे आम्ही माणिकगड कंपनीचा विरोध करू शकत आहोत। ते गडचंदूरमध्ये इतक्या पार्ट्या पण एकही आमचा प्रॉब्लेम समजून घेण्यास पुढे आले नाही। तरी पण अरविंद भाऊ डोहे यांनी पुढे येऊन आमच्या समस्या समजून घेतल्या। त्याच्यामुळे आम्ही माणिकगड कंपनीच्या विरोधात उभे राहू शकले। सामान्य नागरिक असल्यामुळे आम्ही कंपनीच्या विरोधात काहीही करू शकत नाही। आम्हाला दम्याचा त्रास आहे, खोकल्याचा त्रास आहे, एलर्जीसाठी कितीतरी ट्रीटमेंट करून झाले, तरी पण कंपनीचा दुर्लक्ष। कंपनी एवढा डस्ट सोडतो की घराच्या बाहेर उभे राहायला सुद्धा भीती वाटते। लहान लहान मुलं आहे आम्हाला, आमचं अर्धवय झालं, आमच्या मुलांनी काय करावं? आम्हाला माणिकगड सिमेंट कंपनीचा अति त्रास होत आहे। त्यातून सोडणारा जो धूर आहे तो आमच्या मुलाबाळांच्या स्वास्थ्यावर खूप परिणाम करत आहे। तसेच वृद्ध जे आहे 45 वयाच्या वर्षी किंवा मधुमेह असे अनेक रोगांनी त्रस्त अशा, तसेच श्वसनाचे रोग सुद्धा वाढत आहे। मुलांच्या समोरच्या भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्याची आम्हाला काही एवढीही आम्हाला असं वाटते की त्यांच्यामध्ये किती प्रदूषणामुळे आणखी काय बिमारी होतील याची आम्हाला काय आतापासूनच त्याची प्रचिती दिसत आहे। विरोधामध्ये सर्व साई शांतीवासी या ठिकाणी निषेध करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत। आज या माणिकगड कंपनीच्या डस्टमुळे कोणाला दम्याचा त्रास होत आहे, कोणाला कशाचा त्रास होत आहे, किती नाहक आम्हाला आजाराला सामोरे जावं लागत आहे। त्यासाठी आम्ही सर्व आज साई शांती मंडळ निवासी आज या ठिकाणी सर्व एकत्रित आलेलो आहोत माणिकगड कंपनीचा निषेध करण्यासाठी। सीओला निवेदन दिलं, सीओनी आपली प्रोसिजर केली आहे। त्यासाठी आता समोरची प्रोसिजर काय करायची आणि माणिकगड कंपनीने काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे यासाठी नगरसेवक अरुण डोहे यांनी समोर प्रदूषण मंडळाला, स्थानिक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला आपले पत्र व्यवहार केले आहे आणि आज या ठिकाणी आम्ही निषेध करण्यासाठी सर्व नागरिक एकत्र आलेलो आहोत। झोपलेल्या माणसाला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही। आमच्यावर जो 1 वर्षापासून डस्ट वर्षाव सुरू आहे हा खूप अन्यायकारक आहे आणि याचा निषेध म्हणून ही गडचंदूरची जनता आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत। आम्ही अजूनही आमच्यामध्ये कुठेतरी लढण्याची प्रेरणा आहे आणि जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे म्हणून आता उठवू सारे रण, आता पेटवू सारे रण। या कंपनीचा निषेध करण्यासाठी, या कंपनीचा डस्ट बंद करण्यासाठी लावूपणाला प्राण। मागील 1 वर्षापासून माणिकगड सिमेंट कंपनी डस्ट सोडत आहे। याबद्दल सन्माननीय अरुण भाऊ डोहे नगरसेवक नगर परिषद गडचंदूर यांनी पुढाकार घेऊन जनतेला विश्वासात घेऊन लढा उभा केला। ज्या प्रकारे या कंपनीने आमचा 1 वर्षापासून छळ करणं सुरू केलं आहे, आमच्या मागणीला न्याय देण्यासाठी पाठ दाखवली जात आहे, याचा मात्र आम्ही सर्व प्राणपणाने या ठिकाणी एकमताने निषेध करत आहोत। होता काही दिवसासाठी डस्ट बंद करतात आणि पुन्हा मग डस्ट सुरू होते, तर हे कायमस्वरूपी डस्ट बंद झाला पाहिजे। याकरिता आमचे नगरसेवक अरुण भाऊ डोहे यांनी पुढाकार घेऊन साई शांती अशी कॉलनीमधील सर्व लोकांना एकत्र करून एक पुढाकार घेतला। आणि खेदाची गोष्ट म्हणजे अशी की नगर परिषदमध्ये वारंवार निवेदन देऊन या डस्टच्या विरोधामध्ये डस्ट बंद करण्यासंदर्भात एक ठराव घेऊ शकत नाही। एवढं हे स्थानिक आपलं नगर परिषद प्रशासन आहे, यांना सुद्धा माझी विनंती आहे की या ठिकाणी यांनी येणाऱ्या सभेमध्ये हा कायमस्वरूपी डस्ट बंद झाला पाहिजे या विषय सूचीवर घेऊन ठराव पारित करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा आणि पर्यावरण मंत्री यांना सुद्धा पाठवावा। महाराष्ट्रामध्ये आज आघाडी सरकार आहे आणि त्यांचंच या ठिकाणी स्थानिक नेतृत्व आहे आणि यांची आघाडी सुद्धा या ठिकाणी आहे। मग यांचं सरकार असताना हे ठराव का घेत नाही, म्हणजे कुठेतरी हे दबेल आहे का याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल।